नमस्कार, माझे नाव ऋग्वेद मिलिंद जोशी, इयत्ता 5वी, राहणार कोल्हापूर। दरवर्षीप्रमाणे संस्कृती संवर्धन देवाची आनंदी यांनी आयोजित केलेल्या श्लोक पठण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे व माझा गट क्रमांक 3 आहे। आज मी नाडी व जीव व ब्रह्म या विषयांवर श्लोक म्हणणार आहे व त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगणार आहे। आता मी रामरायांना वंदन करून पहिला श्लोक म्हणत आहे। मित्राप्रियो खलु कुंभकर्णः हतस्समीकेन रघुत्तमेन वैधव्यमाप दत्तस्य कान्ता श्रोतुं समाया तु कथा पुराण। अर्थ कवी कल्पना अशी आहे। कुंभकर्णाची पत्नी निद्रा कुंभकर्ण मेल्यानंतर रामरायांना शरण जाते। ती त्यांना विचारते माझा उद्धार कसा होईल, तेव्हा ते तिला सांगतात की माझ्या कीर्तनाला जात जा, असा तिला उपदेश करतात। त्यावेळीपासून ती कीर्तन प्रवचनात जात असते। दुसरा श्लोक। स्नान संध्या जपोहूं देवतानां च पूजनम् आतिथ्यं वैश्वदेवस्य षट्कर्माणि दिने दिने। अर्थ स्वच्छ आंघोळ, देवाचे स्मरण, देवासाठी यज्ञ, देवपूजन, अतिथीचे स्वागत, वैश्वदेव ही 6 कर्तव्ये रोज करावी व ही 6 कर्तव्ये रोज केली की आपले आरोग्य निरोगी राहते व ह्या 6 कर्तव्याला आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे। असेच कीर्तन प्रवचनालाही आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे। कीर्तन प्रवचन म्हणूनच आपली भारतीय संस्कृती कीर्तन प्रवचनामुळे टिकून आहे। त्यामुळे आपण कीर्तन प्रवचन व 6 कर्तव्ये रोज करावी। धन्यवाद।